नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागली आणि त्या अनुषंगाने निवडणुकीचं बिगुल वाजताच आम्हाला खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाने जो विश्वास दाखवून चारही उमेदवारांना उमेदवारी दिली, त्या चारपैकी अ गटातून उभे असलेले उमेदवार आमचे कृष्णाबापू पाटील आहेत, बी मधून उभे असलेले आमचे निर्मलाताई पाटील आहेत, क मधून असणारे आमचे सुशिक्षित आणि एक शिक्षिका म्हणून त्यांना जो चेहरा उभा केला ते आमचे योजनाताई आहेत आणि ड प्रभागामधून उभे असलेले मी राजू थोरात, एका कष्टकरी माथाडी कामगारांचा पुत्र म्हणून माथाडी कामगार पुत्र या ठिकाणी आम्ही या ठिकाणी चारही लोकांना एक सर्वसामान्य घरातल्या लोकांना त्या ठिकाणी नागरिकांमध्ये असणाऱ्या नागरिकाला उमेदवारी भाजप पक्षाने या ठिकाणी दिलेली। खऱ्या अर्थाने आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचं नवी मुंबईचं असणारं विजन 21व्या शतकातील आधुनिक शहरामध्ये ज्या शहराला एका विकसित शहरामध्ये पाहिलं जातं ते म्हणजे नवी मुंबई। एक प्लॅनिंग सिटी डेव्हलपमेंट म्हणणाऱ्या या सिटीमध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेब असतील, आमचे माजी खासदार संजीवजी नाईक साहेब असतील, आमचे माजी आमदार संदीपजी नाईक साहेब असतील, यांनी या विभागाचा या नवी मुंबईच्या विस्तारामध्ये विकासाचा जो घोडदौड चालू केली आणि त्या विकासाच्या घोडदौडावर प्राथमिक आम्ही 2000 साली या ठिकाणी राहिलो आलो। आमच्या घरांच्या किमती 2 आणि 3 लाख होती, आज आमच्या घरांच्या किमती 55 आणि 60 लाख रुपये झाले। हे केवळ नाईक साहेबांच्या असलेल्या विजनमुळं, त्यांच्या असणाऱ्या प्लॅनिंगमुळं आणि या नवी मुंबईच्या विकासामध्ये आदरणीय नाईक साहेबांचा जो मोठा वाटा या ठिकाणी म्हटला गेला आहे, त्यांच्याच आम्ही या त्यांच्या कष्टाच्या आणि त्यांच्या विकासाच्या धोरणावर हे निवडणूक आम्ही या ठिकाणी लढवणार। त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विकासाच्या माध्यमातून आमच्या हातून त्या समाजातील लोकांची सेवा या ठिकाणी घडू आणि इथल्या रहिवाशांना जे गेले 10 वर्ष विकास कामांपासून वंचित असणाऱ्या या नागरिकांना खऱ्या अर्थाने त्यांना पुन्हा एकदा मान सन्मानासहित या विभागाचा विकास आम्ही आमच्या हातून घडू, या विजनने आम्ही या ठिकाणी उभे राहिलो। मतदारांना आम्ही एकच आव्हान करेल, या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील असलेले आम्ही चारही उमेदवार आहेत, कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसलेले आम्ही हे उमेदवार आहेत। आमच्या मागे कोणी बंगल्यात राहणारे उमेदवार नाही आहेत, आम्ही मर्सिडीजमध्ये फिरणारे उमेदवार नाही आहेत, सर्वसामान्य घरातून तुमच्या आमच्यासारख्या जनतेमध्ये राहणारे हे उमेदवार आहेत। माथाडी कामगारांच्या वसाहतीमध्ये वाढलेले जन्माचे मोठे झालेले हे उमेदवार आहात। मी यांना एकच सांगतो, तुमच्या बरोबरीत राहणाऱ्या उमेदवारांना आपण निवडून द्या आणि तुमचा विकास हा जनतेचा विकास, आम्ही या जनतेचे सेवक आहोत आणि सेवक होणार आहोत। खऱ्या अर्थाने नगरसेवक तेच आहेत जे निवडून देणार आहेत। अर्ध्या रात्रीला उठून ज्यावेळी ते आमच्या घरी येऊन दरवाजा वाजवतील तोच त्या ठिकाणचा नगरसेवक असावा, हेच मी त्यांना विनंती करतो। आणि येणाऱ्या 15 तारखेला कमळ या चिन्हासमोर चारही उमेदवारांना मतदान करून आणि त्यांना विजयी करायचं आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या विचारांना धोरणाला ताकद द्यायचं काम या ठिकाणी मतदारांनी करावं।